आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत समरच्या ऑफिसमध्ये आता स्वानंदी आलेली असते. स्वानंदीला आलेलं बघून समर म्हणतो की गुप्तहेर आला तर. स्वानंदी म्हणते काय म्हणालात? समर म्हणतो की तुम्हीच तर म्हणाल आहात की तुम्ही गुप्तहेर आहात म्हणून. म्हणजे आनंदच्या घरी काही गेला होतात आणि तिकडनं जाऊन इन्फॉर्मेशन आणायचं काम तुम्ही करता, बरोबर? मग ह्याला गुप्तहेरच तर म्हणतात. आता खरं तर काहीतरी आनंदची बातमी असायला हवी हीच गोष्ट समरला वाटत असते आणि मग तो स्वानंदीला मुद्दामून आणून विचारत असतो. स्वानंदी म्हणत असते की जे काही आहे ते स्पष्ट विचारा. त्यावर समर स्वानंदीला म्हणतो की बघा, मला असं वाटतंय ना की आनंदबद्दल जरा मला सांगा की त्याचं सध्या काय चाललेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता अर्पिता एका अकाउंट मॅनेजमेंटच्या माणसाकडे गेलेली असते. म्हणजे हा माणूस सगळ्यांचे जे पगार आहेत ते द्यायचं काम करत असतो. पण अर्पिता आता त्याला मुद्दामून ना त्या आनंदचा पगार द्यायचा नाही म्हणून सांगत असते. पण या सगळ्या गोष्टी ऐकून त्याला धक्का बसतो. तो या सगळ्याला नकार देत असतो कारण ही सगळं काही समर बघत असतो. पण त्याला अर्पिता सांगते की मी सांगितलेलं माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. मग त्यावर तो सुद्धा काहीच बोलत नाही. दुसरीकडे समर आणि त्याचसोबत स्वानंदी बोलत असतात. तर स्वानंदी समरला सांगत असते की आता कसं बोलत अगदी मुद्देसूद, म्हणजे तुम्हाला जी माहिती हवी आहे ती डायरेक्ट तुम्ही विचारली. मग तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगते की तुम्हाला जरी आनंद सर कामावर नको असले तरी तुम्हाला सांगू का, आनंद दादांना नवीन नोकरी मिळालेली आहे. त्यांना चांगल्या नोकरीची ऑफर आलेली आहे. ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा मात्र आता समरला धक्का बसतो आणि स्वानंदीकडनं त्या कंपनीचं नावही समरला कळलेलं असतं. त्यामुळे समर आता लगेच त्या कंपनीच्या मालकाला कॉल करतो आणि सांगत असतो की तुमची हिंमत कशी झाली आमच्या ऑफिसमधल्या क्लायंटला तुमच्याकडे घ्यायची. त्यावर आता तुमच्या ऑफिसमध्ये जर आनंद काम करत नसेल तर आम्ही त्याला चांगलं पॅकेज देणार आहोत. पण त्याने अजूनही नोकरी जी आहे ती पक्की केलेली नाही आहे. त्याने आम्हाला सांगितलं की विचार करून सांगतो. मग स्वानंदीने सांगितल्यामुळे समरला ही गोष्ट कळलेली असते. तर समर म्हणतो की बरं झालं तुम्ही मला ही गोष्ट सांगितली, तर माझ्या हातातून एक चांगला एम्प्लॉई गेला असता, प्रॉब्लेम झाला असता असं देखील आता सांगितलं जातं. त्यावर आता स्वानंदी म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का आनंददादाने तुमच्याकडनं जाऊ नये, तर माझ्याकडे एक चांगलीच संधी आहे बघा. आता समोरची पार्टी जर त्यांना जास्तीचा पगार देत असेल आणि नोकरीसाठी त्यांच्याकडे खेचत असेल तर तुम्हीसुद्धा जर एखाद्या माणसाने आत्तापर्यंत तुमच्याकडे न चुकता सगळी कामं केलेली आहेत तर तुम्हीसुद्धा त्या माणसासाठी काही करू शकता, बरोबर की नाही? म्हणजे जरी तो कामावर नाही आला तरी तुम्ही त्या माणसाचा पगार तर देऊ शकता ना, असं देखील स्वानंदी समरला म्हणत असते. त्यावर समरला सुद्धा स्वानंदीची आयडिया आवडते. तर दुसरीकडे निकिता आता सगळ्या गोष्टींची यादी बनवत असते. म्हणजे महिन्याचा दर खर्च जो आहे म्हणजेच हप्ता, ह्या सगळ्याबद्दल यादी करत असते. मुलांची पिकनिकही जाणार असते, हे सगळं ती आनंदला सांगत असते. आनंद म्हणत असतो की निकिता यावेळेला पिकनिकला जायलाच पाहिजे का? नाही, मी मुलांना आता काही सांगू शकत नाही. मुलं आता चांगली वागतायत. 1 महिना झाला त्यांना पिकनिकला जायचं आहे, त्यामुळे त्यांचा मूड ऑफ करून चालणार नाही आहे. पिकनिकसुद्धा नेसेसरी आहे असं करून ते यादीमध्ये पिकनिकचं सुद्धा नाव लिहिलं जातं. आता शार्दूलचा वाढदिवससुद्धा आहे, पण मी त्याला समजवीन की आपण वाढदिवस एकदम छोट्यात साधातल्या साधा करूया. मग तर झालं. आता जी काही सेविंग असणार आहे ना तीच घ्यावी लागणार आहे आपल्याला खर्चाला. त्यावर आता त्याला समजवते निकिता आणि म्हणते की ठीक आहे ना, कधीतरी असा उतार चढाव येत राहतो, पण मी काय म्हणते एवढ्या तरी रूमचं काही बोलू नकोस, कारण आता सध्या रूमचं आपण थांबवूया. सध्या आपल्याचकडे पैसे नाही आहेत म्हणून मी तुला सांगते. पण आनंदचं असं असतं की मुलांना आपण सांगून ठेवले आपण प्रशस्त अशी मोठी रूम घेणार आहे, त्याच्यात त्यांना व्यवस्थित वेगवेगळ्या खोल्या असणार आहेत आणि आता आपण सांगितलं त्या नाराज होतील, त्यापेक्षा नको ही कॅन्सल करायला. पण आता पैसे इतका कुठून आणायचा आहे असं निकिता म्हणत असते. मग त्याच वेळेला हे सगळं असं झालं आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. त्याच्या अकाउंटला त्याचे पैसे क्रेडिट झालेले असतात आणि त्यामुळे तो खूप जास्त खुश होतो आणि तो निकिताला याबद्दल सांगतो. निकिता म्हणत असते ही तर कमालच झाली, खरंच की तुझ्या अकाउंटला पैसे आलेत. मग ही सगळी ना स्वानंदीचीच कृपा असेल बघ. म्हणजे स्वानंदीने सांगितलं असणार आहे म्हणून समरने आपल्याला पगार पाठवला आहे. तर दुसरीकडे आता स्वानंदी आणि समर बोलत असतात. समर स्वानंदीला येऊन बोलतो की बघा, तुम्ही मला सांगितलं पगार पाठवायला तर मी लगेचच पगार त्याच्या अकाउंटला क्रेडिटही केला. बघा आता माझ्या सांगण्यावरनं तुम्ही एवढं केले, बापरे.
मग आता स्वानंदी पुन्हा एकदा समरच्या वाकड्यात शिरत असते. समर म्हणत असतो की तुम्ही काही चांगलं बोलू शकत नाही का, तुमचं नेमकं काय चाललंय काय. त्यावर समरला स्वानंदी आता सांगत असते की तुम्ही पगार तर केलात, पण आता त्या माणसाला नोकरीवर ठेवून घ्यायचं आहे की नाही हे ठरवलंय का. मला असं वाटतं ना की उगाच आहे ना तुम्ही आनंददादांना ठेवून घेऊच नका, कारण तुमच्यासमोर त्यांची इमेज काय आहे तर त्यांनी ती चोरी केलेली आहे, बरोबर. मग चोरी केलेल्या माणसाला आपल्या ऑफिसमध्ये ठेवतात का. त्यावर समर म्हणतो की तुमच्या अंगात दोन दोन स्वानंद्या आहेत का, म्हणजे एक सकाळी वेगळी असते आणि एक रात्री वेगळी. कारण त्या दिवशी तर तुम्ही मला म्हटल्या होत्या की चोरी जी आहे ती आनंदने केलेली नाही आहे, आणि आज तुम्ही म्हणताय की चोरी त्यांनी केली. मी कुठे म्हटलं, तुम्हाला तसं वाटतंय ना म्हणून मी तुम्हाला म्हणून सांगितलंय तसं. मग आता समर म्हणत असतो या सगळ्या गोष्टी. त्यावर स्वानंदी त्याला समजावत असते आणि म्हणत असते की बघा, प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. आता जर एखाद्याला तुम्ही पगार तर देताय पण त्याच्यावर चोरीचा आरोप करताय, हे कितपत योग्य आहे. मग निकिताने तरी काहीतरी समजून घ्यायला हवं होतं. ती सुद्धा मला खूप बोलली, नवऱ्याची बाजू घेत होती तेव्हा ती. अहो, नवऱ्याची बाजू घेणार नाही तर काय, मग तुमची बाजू घेणार आहे का. स्वानंदी स्पष्टच बोलते. समर म्हणतो की जर आहे ना, मला असं वाटतं मी जर त्याला कामावर बोलवलं तर मी त्याला सरळ सांगणार आहे, आपण फक्त आपल्या जॉबमध्ये लक्ष घालूया, ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्या गोष्टी आपण मागे टाकूया. म्हणजे कसं, आपलं पर्सनल हे वेगळं राहील आणि आपलं ऑफिशियल हे वेगळं राहील. म्हणजे कामावर फक्त कामासंदर्भात बोलायचं, तुझ्या घरी मी येणार नाही, माझ्या घरी तू येऊ नको, मग तर झालं ना. कारण कामाच्या बाबतीत ना आनंद खूप जास्त पंक्च्युअल आहे, असं देखील आता समर स्वानंदीला सांगत असतो. स्वानंदी तर आता हे सगळं ऐकतच राहते, पण स्वानंदीला आता ह्या गोष्टी पटत नसतात. त्याच वेळेला स्वानंदी समरला स्पष्टच आणि एकदम व्यवस्थित विचारते, मला एक सांगा की काल शिरा बनवला होता, मग तो शिरा तुम्ही का खाल्ला नाही. त्यावर समर निशब्द होतो. मग स्वानंदी समरला म्हणते, या शांत राहण्याचं कारण मी काय समजायचंय सांगा ना. मला माहिती आहे आनंददादांना शिरा आवडतो म्हणूनच तुम्ही शिरा खाल्ला नाही, बरोबर की नाही. मग समर हो असं म्हणतो. मग हा सगळा राग तुमचा त्यांच्यावर आहे ना, मग जे काही आहे ते बोलून मिटवून टाका. तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपल्या आनंददादांनी चोरी केली असेल, सांगा ना. असं डायरेक्टली स्वानंदीने समरला विचारल्यावर समर काहीच पुन्हा बोलत नाही. त्यावर स्वानंदी समरला म्हणते, म्हणजे तुमचं गप्प राहण्यात असता मी तुमचा होकार समजते, बरोबर की नाही. मग समर स्वानंदीला म्हणत असतो की तुमचं आणि माझं जमणं ना खरंच मुश्किल आहे, कारण मी माझ्या परीने जे काही प्रयत्न करतोय समजून घ्यायचे, ते काही प्रयत्न तुम्ही काही करत नाही आहात. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे आणि तुम्ही काय म्हणताय. कधी त्या आनंदच्याबद्दल चांगलं बोलताय तर कधी आनंदच्या विरोधात जाताय. कधी कधी या गोष्टीच ना मुळात मला कळतच नाही आहेत काय चालल्या आहेत त्या. असं देखील समर आता स्वानंदीला बोलत असतो. स्वानंदी आणि समरचं कोणत्याच कामामध्ये एकमत होत नसतं, कारण आता आनंदला बोलवायचं, कारण आनंदची त्याला सगळ्यात जास्त गरज असते आणि म्हणूनच तो सारखं तेच विचार करत असतो. पण इथे मुद्दामून स्वानंदीसुद्धा अडकून राहते, कारण तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आनंदाची चूक नाही आहे. तरीसुद्धा समरने त्याच्यावर आळ घेतलाय, मग तो आळ त्याने फुसून टाकायला हवा. या सगळ्यामध्ये खरं तर समरनेच आनंदाची माफी मागायला हवी असं स्वानंदीचं म्हणणं असतं. पण इकडे समर जो आहे तो फक्त कामासाठी आनंदाला वापरायचा ठरवत असतो. त्याला आता फक्त कामासाठी त्याची गरज असते, बाकी कोणत्या कामासाठी नाही. मग आता समर आणि स्वानंदीची मतं एक ठरत नसतात आणि त्यामुळेच ना तर समर निघून गेलेला असतो. इकडे मात्र आता आजी होळी असते यासाठी सगळी यादी बनवत असतात. आजी जेव्हा यादी वगैरे बनवतात ना तेव्हा आजीने ठरवलेलं असतं की स्वानंदीला आता यादीप्रमाणे सगळं सामान आणायला सांगायचं. म्हणूनच आता आजी कॉल करतात आणि आजी सांगू लागतात की स्वानंदी, तुला ना मी यादी पाठवली आहे, त्या यादीप्रमाणे सगळं सामान घेऊन येशील का. आपल्याकडे होळी असते आणि तुमची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. हो आई, आजी मी ना करत असते होळीला पुरणपोळ्या, यावर्षीही करेन. हो हो कर ना. आणि तुला एक सांगू का, मी काय म्हणते की तू ना आपल्या पिंट्याला पण सांगून ठेवा सुट्टी घ्यायला, कारण तो काही माझं ऐकत नाही. तू निदान सांगशील ना तर ऐकेल. काय आजी तुम्ही माझ्यावर सोडताय का हे सगळं, मला कसं जमणार आहे यार, सगळं नाही जमणार यार, असंही ती विचार करत असते. पण आता आजी तिला मस्का लावत असतात आणि आजीना ती म्हणत असते की मी आता त्यांच्याच ऑफिसमध्ये आहे, पण आता सगळं सांगणं मला अवघड आहे. मग आता तरी ती फोन ठेवते. समर तिच्या समोर आलेला असतो. स्वानंदी आता समरला सांगत असते की आजीने तुम्हाला उद्या सुट्टी घ्यायला सांगितली. समर म्हणतो की आता काय. त्यावर स्वानंदी समरला सांगते की उद्या होळी आहे आणि त्यासाठी आजीने म्हटलं आहे की तुम्ही सुट्टी घ्या, कारण आजी
आजींना असं वाटतंय की आपली लग्नानंतरची पहिली होळी आहे म्हणून. मग समर म्हणत असतो की बाप रे, म्हणजे आजीचे कार्यक्रम काही संपत नसतात. या ना त्या कारणावर ना काही कार्यक्रम सुरूच असतात. या आजीचे कार्यक्रम कधी संपतील ना खरंच सांगता येत नाही. स्वानंदी म्हणते की बघा, मला जे सांगायचं होतं ते सांगितलं. आता तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. आणि आता मला खूप वेळ झाला आहे, मी ते थांबली, मला आता निघायला हवं. आणि असं बोलून ती बॅग वगैरे उचलून घेऊन जात असते. त्यावर समर स्वानंदीला म्हणतो, तुम्ही माझ्यावर चिडचिड करून बोलताय. तुम्हाला मी सरळ आणि शांत विचारलं होतं, एवढा काय रागवताय, असंही समर स्वानंदीला म्हणत असतो. त्यावर स्वानंदी बॅग उचलून जेव्हा जात असते ना, तेव्हा आता समर तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता इकडे निकिता ही शांत बसलेली असतानाच तेव्हाच आनंद बोलायचा प्रयत्न करतो. पण निकिता मध्ये मध्ये बोलत असते. आनंदला सांगायचं असतं की आता होळी आहे, तर सगळ्या काही जुन्या गोष्टी विसरून आपण नव्याने या सगळ्याला सुरुवात करूया. पण आता हे सगळं काही पॉसिबल होणार आहे का, असं देखील आता निकिता म्हणत असते. त्यावर आता आनंद म्हणत असतो की बघ, आपण ठरवलं ना तर काही पण पॉसिबल होऊ शकतं. पण तू का अशी मूड ऑफ झालेली आहेस? अगं, आपण जे काही करतोय ते योग्यच करतोय ना, कारण एकच गोष्ट जर आपण घेऊन बसलो तर कसं चालणार आहे. पण आता मला असं वाटतं की पगारही मला भेटलाय, तर ओघाच आहे ना, असं घरात बसून चालावं असं वाटत नाही. मला असं वाटतं ना, मस्तच ऑफिसला जावं, काम करावं. मग आता तो फोन लावायला फोन हातात घेतो, तर त्याच्याकडनं निकिता फोन खेचून घेते. निकिता म्हणते की अजिबात नाही समरला कॉल करायचा. अरे समरला नाही करत आहे मी फोन स्वानंदीला करतोय. त्यावर निकिता ही खुश होते आणि म्हणते की ठीक आहे, स्वानंदीला विचारल्याशिवाय ना काहीच करायचं नाही. इकडे आता जेव्हा स्वानंदी जायला निघालेली असते तेव्हा स्वानंदी धावपळीत उठते आणि तेव्हाच ना स्वानंदीच्या पायाला ठेच लागते. स्वानंदीच्या पायाला ठेच लागल्याबरोबर तिथे आता लगेच समोर तिला बसवतो आणि म्हणतो की तुमचं हे नेहमीच असतं का, जरा म्हणून लक्ष द्यायचं नाही. अहो बघा, जरा बघा, कामाकडे लक्ष द्या. आणि असं बोलूनच तो तिला बसवतो. त्याच्या पायातनं रक्त येत असतं आणि त्यानंतर तो तिच्या पायाला मस्तपैकी अशी मलमपट्टी करून फुंकर मारत असतो अगदी प्रेमाची. त्यावेळेला सुद्धा यांची छोटी मोठी अशी टॉम अँड जेरीची भांडणं होत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.